नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाठ 7वा दिव्याच्या शोधामागचे दिव्य. शोध म्हणजे रिसर्च, दिवा म्हणजे बल्ब आणि दिव्य म्हणजे चमत्कार, व्रत किंवा अग्निपरीक्षा, जे सहजासहजी साध्य होऊ शकत नाही, ज्याच्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात आणि त्याच्यामध्ये यश मिळाल्यानंतर त्याचं महत्त्व आपल्या लक्षात येतं. प्रसिद्ध लेखक डॉक्टर अनिल गोडबोले यांचा जन्म 1947 म्हणजेच 1947. प्रसिद्ध लेखक संस्कार शिदोरी, स्वातंत्र्यवीर सावरकर, थॉमस अल्वा एडिसन, 1857ची यशोगाथा, सुबोध कथा, कथाकथनातून बालविकास इत्यादी पुस्तके प्रसिद्ध. विविधांगी लेखन त्यांनी केलेलं आहे, अभ्यासू लेखक आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तकं त्यांचे आहेत. म्हणजे संशोधनाशी संबंधित आहे, इतिहासाशी संबंधित आहे, कथा आणि कथाकथन म्हणजे कथेच्या माध्यमातून लहान मुलांचा विकास घडवणे. कारण एखादी गोष्ट सांगितल्यानंतर बऱ्याच गोष्टी माणसाच्या लक्षात येतात, समजावून सांगणे आणि त्याच्यातून त्यांच्यामध्ये बदल करणे. तर थॉमस अल्वा एडिसन यांनी शोध लावलेल्या दिव्याच्या शोधामागची कथा म्हणजे दिव्याचा शोध लागावा ही त्यांच्या मनामध्ये असलेली इच्छा, ती इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी केलेले प्रयत्न तर नंतर असतात, पण सुरुवातीला आधी माणसाच्या डोक्यामध्ये हा विचार येणं गरजेचा असतो. आणि हा सगळा विचार आल्यानंतर थॉमस एडिसन यांनी केलेला खटाटोप प्रयत्न आणि मिळालेलं यश याची कथा. एडिसन यांच्याकडे प्रयोगशीलता याचे मार्मिक वर्णन प्रस्तुत पाठातून लेखकाने केलेलं आहे. म्हणजे एखादा विचार पटला, त्या अनुषंगाने संशोधन सुरू केले, वेगवेगळे प्रयोग करणे, प्रयोगातून वास्तव स्थिती लक्षात येते. आणि हा एक खूप मोठा संशोधक आहे. त्याने या संदर्भामध्ये केलेलं कार्य आपल्याला या पाठाच्या आधारे काही प्रमाणामध्ये लक्षात येईल. 1879 म्हणजे 1879 साल आणि वसंत ऋतूचे दिवस. म्हणजे साल म्हणजेच काय, मग वर्ष. 1879 साल आणि वसंत ऋतूचे दिवस. काही दिवस सुट्टी घालवण्यासाठी मित्रांना घेऊन थॉमस एडिसन एका डोंगराळ भागातील खेडेगावात जाऊन राहिला. आता सुट्टी घालवणे, बऱ्याच वेळेला आपण जेव्हा एकच काम करत असतो तेव्हा एकच काम करत असताना कंटाळवाणेपणा येतो, तोचपणा येतो. आणि हा तोचपणा घालवायचा असेल तर कुठेतरी वातावरण बदल आवश्यक असतो. आणि प्रत्येकाचं सुट्टी घालवण्याचा जो विचार आहे तो वेगळा असतो. कुणाला थंड हवेच्या ठिकाणी जायला आवडतं, कुणाला डोंगराळ भागात जायला आवडतं, कुणाला ऐतिहासिक ठिकाणी जायला आवडतं, किल्ले बघायला आवडतं, तर कुणाला देश विदेशाची सफर करायला आवडते. असो, तर थॉमस अल्वा एडिसन आणि त्यांचे जे सहकारी होते, मित्र होते, त्यांच्यासोबत संशोधन करणारे, त्यांना मदत करणारे जे लोक होते, त्यांनी निर्णय घेतला कुठे, एका खेडेगावात, खेडेगाव म्हणजे विलेज, ग्रामीण भाग, डोंगराळ भागात जाऊन राहिला. सूर्यग्रहण असल्यामुळे भर दिवसा सर्वत्र अंधार पसरला होता. आता सूर्यग्रहण, चंद्रग्रहण हे असतात. बऱ्याच लोकांचे या संदर्भामध्ये वेगवेगळे गैरसमज असतात. सूर्यग्रहण असल्यामुळे दिवसा सुद्धा अंधार होता. आकाशामध्ये जेव्हा ढग दाटून येतात तेव्हा सुद्धा अंधार असतो. पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये जेव्हा चंद्र येतो तेव्हा सूर्यग्रहण होते. आणि सूर्यग्रहण असल्यामुळे सर्वत्र अंधार होता. तिथे काही शास्त्रज्ञ आणि ज्योतिषी सूर्यग्रहणाचा अभ्यास करण्यासाठी आले होते. आता सूर्यग्रहण म्हणजे शास्त्रज्ञ आणि ज्योतिषी यांच्यासाठी एक पर्वणी.
कारण सूर्यग्रहण असेल किंवा चंद्रग्रहण असेल या काही रोज घडणाऱ्या घटना नाहीयेत. वर्षातून काही वर्षातून आणि त्याच्यामध्ये सुद्धा काही प्रकार असल्यामुळे खूप दिवसानंतर असा योग येतो आणि त्याच्यामुळे ही मंडळी या गोष्टींची वाट पाहत असतात. तर शास्त्रज्ञ म्हणजेच सायंटिस्ट आणि ज्योतिषी म्हणजे ऍस्ट्रॉलॉजिस्ट की जे भविष्य वगैरे बघतात आणि तारे ग्रह यांच्या स्थिती वगैरे वगैरे तो त्यांचा वेगळा अभ्यास असो. तर हे जमलेले होते. मित्रमंडळींच्या गप्पा रंगात आल्या होत्या. एकाच विषयाशी संबंधित एका ठिकाणी काम करणारे लोक जेव्हा रिलॅक्स असतात तेव्हा वेगवेगळ्या विषयावर गप्पा चालतात आणि गप्पा रंगणे म्हणजे त्याच्यामध्ये मग्न होऊन जाणे. तर त्यांच्या गप्पा रंगलेल्या होत्या. पण एडिसन कसल्या तरी विचारात गढून गेला होता. विचारात गढून जाणे, विचारात मग्न होणे. त्याच्या एका मित्राने सहजपणे विचारले, जसं आपण बरेच प्रश्न सहज विचारत असतो तसं, काय एडिसन साहेब कसल्या एवढ्या विचारात गडलात आणि तुम्ही कोणत्या विचारामध्ये हरवलेले आहात, कोणत्या विचारामध्ये मग्न आहात? त्या अंधारावर मात करणाऱ्या, प्रकाश देणाऱ्या वस्तूच्या शोधाची कल्पना तर नाही ना तुमच्या डोक्यात? अंधारावर मात करणे, अंधार नष्ट करणारा प्रकाश जो आहे आणि अशा प्रकाशाचा शोध लावावा अशा प्रकारची कल्पना तर तुमच्या डोक्यात नाहीये ना? असले काहीतरी वेडगळ म्हणजे कसे मूर्खपणाचे, विचित्र, तर अशा प्रकारचे विचार तर तुमच्या डोक्यामध्ये नाहीये ना मूर्खासारखे, म्हणजे या ठिकाणी सिली म्हणू शकतो आपण. असले काहीतरी वेडगळ विचार नेहमीच तुमच्या डोक्यात येतात. मित्रांनो, जे शास्त्रज्ञ असतात, संशोधक असतात, त्यांना जोपर्यंत त्यांच्या इच्छित क्षेत्रामध्ये सक्सेस मिळत नाही तोपर्यंत समाजामध्ये त्यांची अवस्था बऱ्याच वेळेला वेड्यासारखीच असते. त्यांचं राहणं, त्यांचं वागणं, त्यांचं एखाद्या दिशेने, म्हणजे बघा ना, जी गोष्ट आपल्या सर्वांना इम्पॉसिबल वाटते आणि त्या दृष्टीनं जर ते प्रयत्न करत असेल तर आपण त्यांना वेडेच म्हणतो. आणि म्हणून ते म्हणतात की असल्या ज्या वेडगळ, बावळट, मूर्खासारख्या ज्या कल्पना आहे तर त्या तुमच्या डोक्यामध्ये येत असतात. तेव्हा काय म्हणाले एडिसन? मला वेडगळ म्हणा किंवा काही म्हणा, तुम्ही मला बावळट म्हणा, मूर्ख म्हणा आणि याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला काय म्हणायचं असेल ते म्हणा, पण खरोखरच नेमका म्हणजे असाच विचार माझ्या डोक्यात आता आला आहे आणि माझ्या डोक्यामध्ये असाच विचार चाललेला आहे. म्हणजे वीज, जो प्रकाश आहे, प्रकाशासाठी काहीतरी बल्ब जो आहे, तो दिवा, त्याच्या शोधाची कल्पनाच मी करत आहे. मी अशा काहीतरी प्रकाश देणाऱ्या वस्तूच्या शोधात आहे, जी वस्तू की जिची किंमत कमी असेल. बघा, संशोधकाचं संशोधन आणि त्याच्या मागे असलेला दृष्टिकोन की ती वस्तू स्वस्त का असावी, तर सर्वसामान्य माणसाला वापरता आली पाहिजे. कारण महागड्या वस्तू असेल तर सर्वसामान्य माणूस वापरूच शकत नाही आणि जर सर्वसामान्य माणसाच्या ती गोष्ट उपयोगाला येत नसेल तर काय फायदा? कारण श्रीमंतांची संख्या समाजामध्ये अत्यल्पच असते, कोणताही देश असू द्या. म्हणून मला अशा वस्तूचा शोध लावायचा आहे की ज्याच्यामुळे हा प्रकाश नष्ट होईल. पण एवढंच नाही तर त्या वस्तूची किंमतही कमी असली पाहिजे, पण सामान्य माणसालाही रोजच्या जीवनात तिचा उपयोग होईल. आणि जर त्या वस्तूची किंमत कमी असेल तर सर्वसामान्य माणूसही ती वस्तू वापरू शकेल आणि त्याच्या जीवनामध्ये त्या वस्तूचा उपयोग होईल. एडिसनच्या मित्रांनी फारसे गंभीरपणे मनावर घेतले नाही. गंभीरपणे, विचारपूर्वक, सिरियसली, आणि त्यांना असं वाटायचं या माणसाला सवयच लागलेली, हे काहीतरी आपल्या डोक्यामध्ये विचार येतात आणि ते आपल्या पुढे मांडतात. म्हणून त्यांनी त्याला काही जास्त विषय सिरियसली घेतलं नाही. बऱ्याच जणांनी तर ते हसण्यावरच नेले आणि बऱ्याच जणांना काय वाटलं की हे काय आपलं नेहमीच आहे, हसून गोष्ट टाळणे, म्हणजे चला या माणसाला दुसरं काही काम नसतं, असं काहीतरी विचार करत असतो, चल बाबा तुझा विचार आणि तू. म्हणून काही लोकांनी त्याला हसण्यावरच नेले. तुम्हाला ही थट्टा वाटते आणि म्हणून ते म्हणाले की तुम्हाला ही थट्टा म्हणजे मस्करी, चेष्टा, जोक, की तुम्हाला हे थट्टा मस्करी वाटत असेल, पण हातच्या कंकणाला आरसा कशाला? आता खरं म्हणजे हे खूप
सोपं पण आहे आणि अवघड पण आहे. म्हणजे हातच्या कंकणाला आरसा कशाला. लग्नामध्ये जे हाताला कंकण बांधलेलं असतं, आता त्याच्यामध्ये ते बघायचं असेल तर त्या आरशात बघायची गरज नाही, कारण हातातली कोणतीही वस्तू आपण सहज बघू शकतो. म्हणजे ज्या गोष्टी सरळ दिसतात त्याच्यासाठी तिसऱ्या वस्तूची गरज नसते. माझ्या मनातील कल्पनेप्रमाणे असणारी वस्तू शोधण्याचे आव्हान मी स्वीकारले आहे. आणि माझ्या डोक्यामध्ये जी कल्पना आहे त्याचं जे आव्हान आहे ते करून दाखवण्याचं मी मान्य केलेलं आहे. त्याचं जे चॅलेंज आहे ते मी, आव्हान म्हणजे काय मग चॅलेंज, त्यात आव्हान म्हणजेच काय चॅलेंज मी स्वीकारलेले आहे. एडिसन अगदी सहजपणे बोलून गेला. एखादी कल्पना मनात आली की तिचा सतत पाठपुरावा करणे. आता एखादी कल्पना डोक्यामध्ये येणे आणि तिचा सतत पाठपुरावा करणे म्हणजे सतत त्या गोष्टीच्या मागे लागणे, हे तर एडिसनचे वैशिष्ट्य. आता वैशिष्ट्य म्हणजे काय, विशेषता, स्पेशालिटी, की एखादी गोष्ट त्याने लक्षात घेतली की त्या दृष्टीने तो वागणार, हे त्याचं वैशिष्ट्य पण होतं आणि स्पेशालिटी पण होती. एडिसनने आव्हान स्वीकारले खरे, पण हे काम वाटते तितके सोपे नव्हते. खरं म्हणजे मी असं म्हणेल, संशोधक सोपी कामं हातात घेतच नाही. बऱ्याच वेळेला एखाद्या विषयावर संशोधन करण्यासाठी 8 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष सुद्धा ते त्या क्षेत्रामध्ये काम करत राहतात आणि जोपर्यंत त्याच्यामध्ये यश मिळत नाही तोपर्यंत माघार घेणे नाही, हा त्यांचा स्वभाव. म्हणून एडिसनने जरी हे चॅलेंज स्वीकारले असले तरी ते वाटते तितके सोपे नव्हते. कृत्रिमता म्हणजेच आर्टिफिशियल, तर कृत्रिमरित्या प्रकाश निर्माण करण्याचे व रात्रीचे दिवसात रूपांतर करण्याचे यापूर्वीही काही प्रयत्न झाले होते. म्हणजे एडिसन ज्या पद्धतीचा शोध घेत होता तर त्या प्रकारचे प्रयत्न याच्या आधी झाले. आता दिवसाचे रात्रीत रूपांतर करणे म्हणजे काय, रूपांतर म्हणजे स्वरूपामध्ये बदल, ट्रान्सफॉर्मेशन. तर म्हणजे लाईट जर असेल, प्रकाश जर असेल तर दिवस आणि रात्र असं राहणार नाही. आणि आज आपण बघतो आहोत शहरी भागामध्ये 3 शिफ्टमध्ये कंपन्या चालतात. म्हणजे दिवस आणि रात्र ही कन्सेप्ट आता पाहिजे तशी राहिलेली नाहीये. नाहीतर पूर्वी कसं होतं, दिवसा काम करायचं, रात्री विश्रांती असायची. पण आता रात्री विश्रांती असतेच असं नाही. का तर सर्व सोयी सुविधा आता उपलब्ध आहेत, म्हणून रात्रीचे दिवसात रूपांतर करण्याचे. आणि मी असं म्हणेल आता त्याचं स्वप्न साकारच आहे, कारण आज रात्री सुद्धा बहुसंख्य लोक काम करत असतात, बऱ्याच कंपन्या चालू असतात. यापूर्वी काही लोकांनी मात्र या संबंधित प्रयत्न केले होते. सर हम्फ्रे डेव्ही, आता हा एक संशोधक आहे, सर हम्फ्रे डेव्ही याने खाणीमध्ये वापरण्यासाठी एक कमानदार दिवा तयार केला होता. आणि खाणीमध्ये वापरण्यासाठी कमान असा बाकदार असतो की नाही, जसं एखाद्या कॉलनीची कमान असते तसं कमानदार दिवा जो आहे तर त्याने तयार केला होता. आता खाण म्हणजे कसं, कोळशाची खाण असेल, लोखंडाची खाण असेल किंवा इतर ज्या खाणी आहे तर त्याच्यामध्ये वापरण्यासाठी त्याने एक दिवा तयार केला होता. त्यात वीज वाहून नेणाऱ्या तारांच्या टोकांच्या कार्बनचे म्हणजेच कोळशाच्या पदार्थांचे तुकडे जोडलेले होते. आता इलेक्ट्रिसिटी वाहून नेण्यासाठी कार्बनचे म्हणजेच कोळशाच्या पदार्थाचे काही तुकडे म्हणजे छोटे छोटे भाग जे आहे तर त्याला जोडले होते. तारांची कार्बन जोडलेली टोके जवळ आणली की त्यातून झगझगीत प्रकाश निर्माण व्हायचा. झगझगीत म्हणजे झगझगीत, स्पार्कलिंग अशा प्रकारचा जो प्रकाश आहे तर त्याच्यातून निर्माण व्हायचा. पण या प्रकाशाच्या उपयोगाला फार मर्यादा होत्या. मर्यादा मीन्स लिमिटेशन्स, म्हणजे कुठेही हे सर्व वापरणं पॉसिबल नव्हतं, कुणीही हे वापरू शकत नव्हतं, त्याला बऱ्याचशा लिमिटेशन होत्या. दरवेळी कार्बनचे तुकडे जाळून प्रकाश निर्माण करणे हे काम खर्चिक होते. खर्चिक म्हणजे खूप जास्त खर्च येणारा, इकॉनॉमिकली परवडणारे नव्हते. त्यातून निर्माण होणारा विषारी वायू हाही धोकादायक होता आणि त्याच्यातून निर्माण होणारा जो काही वायू आहे तर तो
कसा होता, विषारी होता आणि तो आरोग्यासाठी बिलकुल चांगला नव्हता. त्याच्यामुळे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता जास्त होती, धोकादायक होता. प्रकाश तर जास्त वेळ टिकणारा हवा, तो कमी खर्चात निर्माण करता यायला हवा. म्हणजे प्रकाशही जास्त काळ टिकला पाहिजे, कमी खर्चातही निर्माण करता आला पाहिजे. तो फार प्रखरही नको, म्हणजे खूप जास्त, म्हणजे डोळ्यांना त्रास होईल असा झगझगीत असा चमकणारा पण नको, ज्याच्यामुळे डोळ्यांना त्रास होईल. तो फार प्रखरही नको. आणि म्हणून जो काही प्रकाश आहे तर तो प्रखर, तेजस्वी, ब्राईट अशा प्रकारचाही नसला पाहिजे. त्यातून विषारू वायूंचा धोकाही नको आणि त्याच्यामुळे विषारी पदार्थही बाहेर पडायला नको, त्याचाही धोका याच्यामध्ये नको. हे सारे कसे जमायचे आणि हे सगळं कसं जमणार, म्हणजे या सगळ्याच गोष्टी त्या काळामध्ये अवघड होत्या आणि म्हणून हे सगळ्या गोष्टी कशा जुळवून येतील. एडिसनचे विचारचक्र सुरू झाले. आता विचारचक्र सुरू झाले म्हणजे काय, त्याच्या डोक्यामध्ये त्या दृष्टीने विचार सुरू झाला की आता आपण याच्यातून कसं बाहेर पडायचं आणि आपल्याला जो पाहिजे तो जो काही प्रकाश शोधायचा आहे, दिवा शोधायचा आहे, तो कसा शोधायचा, या दृष्टीने त्यांनी प्रयत्न करायला सुरुवात केली. कोणताही नवा शोध एकाएकी लागत नाही, हे वास्तव आहे. म्हणजे कोणताही शोध जो असेल तो सहजासहजी किंवा एकाएकी किंवा अचानक, सहज, अकस्मात, ॲट वन्स, ऑल ऑफ द सडन, की एकदम सडनली कोणताही शोध जो आहे तर तो लागत नाही. निरीक्षण म्हणजे ऑब्झर्वेशन, अनुमान मीन्स गेस, प्रयोग, एक्सपेरिमेंट, पुन्हा पुन्हा प्रयोग करणे, हे चक्र सतत चालू असते. म्हणजे या सगळ्या गोष्टी, निरीक्षण असेल म्हणजे ऑब्झर्वेशन, गेस, अनुमान म्हणजे गेस, प्रयोग, एक्सपेरिमेंट आणि पुन्हा पुन्हा एक्सपेरिमेंट, आणि हे जे सर्कल आहे, चक्र आहे, हे सतत चालू असते. एडिसनने प्लॅटिनमचा उपयोग करून पाहिला आणि याच्यासाठी एडिसनने काय केलंय, अनुमान म्हणजेच निष्कर्ष, अनुमान म्हणजे निष्कर्ष, कन्क्लुजन, की त्याच्यातून जे काय बाहेर पडणार आहे ते, कारण आपल्याला अगोदर तशा पद्धतीने विचार करावा लागतो. एडिसनने प्लॅटिनमचा उपयोग करून पाहिला, तो थोडाफार यशस्वी झाला, थोडाफार म्हणजे खूप कमी प्रमाणामध्ये यशस्वी झाला, पण असला महागडा प्रयोग व्यवहार्य नव्हता आणि इतका महाग असलेला जो काय प्रयोग आहे तर व्यवहार करण्याजोगा नव्हता, परवडण्यासारखा नव्हता, की ज्याच्यातून खूप काही आउटपुट निघणार नव्हतं. कारण इतका महागडा आणि एवढा महाग असलेला प्रयोग कशासाठी करायचा. उन्हाळ्याचे दिवस, हातातल्या पंख्याने वारा घेत असताना एडिसनचे लक्ष पंख्याच्या काडीकडे गेले आणि तो हाताने वारा घेत असताना ज्या काडीला तो पंखा जोडलेला होता त्याच्याकडे त्याचं लक्ष गेलं. या बांबूपासून कार्बन करता येईल का, म्हणजे बांबूची काडी होती आणि या बांबूच्या काडीपासून आपल्याला कार्बन करता येईल का. मनात विचार आला की लगेच प्रयोगाला सुरुवात, लगेच एक्सपेरिमेंट करायला ते सुरुवात करायचे. हा बांबू कोणत्या जातीचा असावा, आणि बांबूंच्या सुद्धा वेगवेगळ्या जाती असतात, तर हा जो बांबू आहे तर तो कोणत्या जातीचा असावा. उष्ण कटिबंधात आणि जिथे जास्त हीट असते, उष्णता असते, उष्ण कटिबंधात आणि विशेषतः आफ्रिका आणि आशिया खंडात, आणि विशेष करून आफ्रिका आणि आशिया खंडामध्ये बांबूंच्या असंख्य म्हणजे अनलिमिटेड, ज्याला आपण काउंट करू शकत नाही, जातींची लागवड केली जाते. यापैकी कोणता बांबू उपयुक्त ठरेल, आणि या असंख्य जाती आहेत बांबूंच्या, मग त्याच्यापैकी लागवड म्हणजेच पैदास, आणि याच्यापैकी कोणता बांबू आपल्यासाठी उपयुक्त ठरेल याचा शोध घेणे आवश्यक होते. बांबूच्या जाती गोळा करण्यासाठी एडिसनच्या सहकाऱ्यांनी आफ्रिकेच्या खंडात, म्हणजे आफ्रिका खंड जो आहे, आता आफ्रिका खंड म्हणजे काही खेडेगाव नाहीये, खूप मोठा जो खंड आहे आफ्रिका खंडात, हजारो मैल त्यांनी फिरायला सुरुवात केली, पायी प्रवास केला. त्या ठिकाणी त्यांना हिंस्र म्हणजे पाशवी, क्रूर, वाईल्ड जे काही प्राणी असतात तर त्या प्राण्यांचा सामना करावा लागला. पशूंशी आणि
मलेरियाशी सतत सामना करावा लागला. आता मलेरिया हा एक आजार आहे जो मच्छर चावल्यामुळे आपल्याला होतो. मलेरियाशी सतत सामना करावा लागला. बांबूच्या जाती गोळा करण्यासाठी एडिसनने पाण्यासारखा पैसा खर्च केला. पाण्यासारखा पैसा खर्च करणे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये पैसा खर्च करणे. त्यातून त्याने 6,000 प्रकारच्या बांबूच्या जाती गोळा केल्या. किती? 6,000 आणि 6,000 प्रकारच्या ज्या काही बांबूच्या जाती आहेत तर त्या जमा केल्या. बांबूपासून तयार केलेली फिलॅमेंट हे अधिक काळ प्रकाश देणारी ठरली आणि बांबूपासून तयार करणारी जी काही फिलॅमेंट आहे तर ते थोडा जास्त वेळ प्रकाश देऊ लागली. पण अजूनही त्याच्या मनाचे पूर्ण समाधान झाले नव्हते. हे खूप महत्वाचं आहे की त्याला जरी थोडंसं संशोधनामध्ये त्याच्या यश आलं असलं तरी अजूनही तो सॅटिस्फाईड नव्हता. अजूनही त्याचं समाधान झालेलं नव्हतं. आणि जोपर्यंत माणसाचं समाधान होत नाही तोपर्यंत तो त्या क्षेत्रात आपले प्रयत्न चालू ठेवतो. आणि अजूनही त्याचं समाधान झालं नव्हतं. तो समाधानी नव्हता, सॅटिस्फाईड नव्हता. प्रयोग सतत चालू होते, कंटिन्यू एक्सपेरिमेंट चालू होते. हे प्रयोग चालू असताना एडिसनचे चहा, जेवण आणि झोप हे सारे प्रयोगशाळेतील टेबलावरच. बघा, हे पण बघा, माणूस जेव्हा एखाद्या कामाच्या दिशेने भारवला जातो तो त्याच्यामध्ये एवढा इन्व्हॉल्व्ह होऊन जातो की झोप ही काही त्याची गरज राहत नाही. बघा, चहा, जेवण आणि झोप हे सारे प्रयोगशाळेतील, म्हणजे त्याला आराम म्हणून कुठला नव्हता. जोपर्यंत त्याला जे शोधायचे होते ते मिळत नाही तोपर्यंत आराम नाही. म्हणून तो प्रयोगशाळेतच टेबलावरच. भूक लागली की उभ्या उभ्या थोडेसे खायचे आणि त्याच्यासाठी एकदम बसून पंचपक्वान्न वगैरे जे मिळेल ते आणि उभ्या उभ्या खायचे. थकल्यासारखे वाटले की बसल्या बसल्या थोडीशी डुलकी. आता डुलकी म्हणजे काय? थोडीशी झोप. बसल्या बसल्याच ती घ्यायची, पूर्ण झोप घ्यायची नाही. तरीही कामातून थोडीशी फुरसत मिळाली की, फुरसत म्हणजे कामातून थोडासा वेळ मिळाला की एडिसन त्याच्या सहकार्यांना समुद्रावर मासे मारायला किंवा नृत्याच्या नाहीतर गाण्याच्या कार्यक्रमाला घेऊन जायचा. एक तर रिकामा वेळ असेल तर मासेमारी करण्यासाठी जायचे किंवा नृत्य असेल, नृत्याचे कार्यक्रम असेल, गाण्याचे कार्यक्रम असेल. मनोरंजन ही माणसाची एक गरज आहे आणि या मनोरंजनासाठी तो कुठेतरी त्याच्या सहकार्यांना घेऊन जायचा. मन ताजेतवाने झाले की पुन्हा कामाला सुरुवात. म्हणजे आपण ज्या क्षेत्रात काम करतो आहोत त्या कामापासून तो जरा सुद्धा ढळलेला नव्हता. मन प्रसन्न झाले, ताजेतवाने झाले की परत आपल्या कामाला सुरुवात करायचा. मित्रांनो, तुमच्या लक्षात येत असेल, संशोधन हे वाटते तितके सोपे नाही. त्याच्यासाठी अहोरात्र प्रयत्न तर करावेच लागतात. पण त्याच्यामध्ये यश किती येईल, किती दिवसात येईल